श्रीराम श्री चैतन्य गीता अध्याय 3 प्रपंचाचा। संसारामध्ये ज्यांच्याशी आपला संबंध येतो ती माणसे आपल्याप्रमाणे स्वार्थी असतात। सगळ्यांनाच पूर्ण सुख पाहिजे असते आणि ते दृश्य वस्तू मिळाल्या म्हणजे मिळेल असे आपल्याला वाटते। यासाठी संतती, संपत्ती, मान, कीर्ती, अधिकार यांच्या मागे सर्वजण लागतात। परंतु या गोष्टी पुष्कळ मिळून सुद्धा प्रपंचामध्ये पूर्ण सुखी झालेला कोणीच आढळत नाही। अध्याय 3 प्रपंचाचा। आजवर जे जे काही आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले। आजवर जे जे आपण केले काही स्वार्थाला सोडून राहिले नाही। अधिकार, संतती, संपत्ती, लौकिक व्यवहार, जनप्रीती या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते अखेर दुःखालाच कारण होते। दगामाजी चित्रे विचित्र जाण तैसे व्यवहारी लौकिकाचे जाण। व्यवहार लौकिक सांभाळला त्याने आनंद नाही टिकविला। जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले पण हाती आले असे नाही झाले। ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरगुरी ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण। प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे। म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला। प्रपंच हाच आधार प्रपंचाविन निराधार। प्रपंचाची संगती म्हणजे काळजीची उत्पत्ती। यासाठी प्रपंचाची धरिता कास दुःखची पावे खास। ज्याचा आदि अंत दुःख रूप ते न होई कधी सुख रूप। विषयांतून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही। म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला। ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास। दास विषयांचा झाला तो सुख समाधानाला आचवला। ज्या रोपट्यास घालावे खत पाणी त्याचेच फळ आपण घेई। विषयास घातले खत जाण तरी कैसे पावावे समाधान। प्रपंची सुखाची अपेक्षा जैसी वेश्येची पतिव्रत्याची ईर्षा। प्रपंचातील संकटे अनिवार कारण प्रपंच दुःख रूप जाण। आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले। कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड लागले। तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले। प्रपंचातील उपाधी देत असे सुख दुःखाची प्राप्ती। संतती, संपत्ती, वैभवाची प्राप्ती जगातील मान सन्मानाची गती। आधुनिक विद्येची संगती न नेईल समाधान प्रती। प्रपंचातील सुख दुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी। विषयाचा केला कंटाळा परी मनावर बसला त्याचाच थारा। विषयी गुंतले सर्वजन चित्त मन तेथे केले अर्पण। तेने कोणास न येई समाधान पावे सुख दुःख समसमान। पैका हाती खेळवला त्याने हात काळा झाला। हा दोष नाही पैक्याला आपण त्याला सत्य मानला। एका मनापोटी दुःखाचे मूळ हे जाणती सर्व सकळ। वैभव संपत्तीचा सहवास हाच दुःखास कारण खास। संतती, संपत्ती, मान, अपमान हे जर मानावे समाधानाचे ठाण तर ते आहे जगाचे संतांचे अनुभवाचे उलट ज्ञान। प्रपंची समाधान न सापडे तेथून जाण म्हणून प्रपंचापरती नाही गती कैसे समाधान रहावे चित्ती। कोळसा उगळला भारी तरी पण आपले काळेपण कधी न सोडी। ऐसी विषयाची संगती तेथे कशी व्हावी समाधान वृत्ती। अध्याय 3 समाप्त। जय जय रघुवीर समर्थ।